दाताळा विद्युत केंद्र अभियंता यांना कार्यालयात कोंडले। तात्काळ शेतकरी आंदोलनाची दखल। दाताळा विद्युत केंद्रात येणाऱ्या गावामध्ये शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत। दाताळा विद्युत केंद्रात अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून संध्याकाळी 6 ते 10 दरम्यान शेतातील वीज पुरवठा खंडित केला जात होता। त्यामुळे शेतातील गुरे, लहान मुले यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। परीक्षेची वेळ असल्यामुळे विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होते। म्हणून ग्रामीण भागात शेतातील सिग्नल फेज वीज पुरवठा हा 24 तास निरंतर सुरू ठेवावा, याकरिता बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष संभाजी शिर्के यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता तायडे यांना निवेदन देण्यात आले होते। या निवेदनाद्वारे कोणत्याही प्रकारची सकारात्मक कारवाई न झाल्यामुळे आज संतप्त शेतकऱ्यांनी दाताळा विद्युत केंद्र अभियंता यांच्या कॅबिनला कुलूप लावत जोपर्यंत आपण आमच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेणार नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही अशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेत बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष संभाजी शिर्के यांच्यासह शेतकरी संतोष राजपूत, दीपक राजपूत, भैया तायडे, सुनील वानखडे, युगेंद्र राजपूत, सूरज राजपूत यांच्यासोबतच उपस्थित शेतकऱ्यांनी अभियंता श्रीधनकर यांना कुलूप लावून आत कोंडून घेतले। थोड्या वेळात आजपासून वीज पुरवठा खंडित न करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी त्यांची कुलूप उघडून सुटका केली। या आंदोलनाची दखल घेत भागातील वीज पुरवठा खंडित न करता सुरळीत सुरू करण्यात आलाय। ज्याप्रमाणे देशात व्यापारी, कारखानदार तसेच शहरी भागातील लोकांना जशी 24 तास वीज दिली जाते तोच अधिकार माझ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आहे। म्हणून यानंतर शेतकऱ्यांना विनाकारण त्रास द्याल यापेक्षा आणखी आक्रमक आंदोलन शेतकऱ्यांसाठी उभे केले जाईल। संभाजी शिर्के जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस बुलढाणा यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे। सूर्या मराठी न्यूज साठी संपादक अनिल सिंग चव्हाण, मलकापूर, बुलढाणा। इथे दाताळा एमएससीबी मध्ये आलेलो आहोत। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान।